महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शांत निळाईच्या कुशीत विसावायचे क्षण मिळावे, रोज उमलत्या दिवसाचे दारी कवडचे पसरावे, पूर्ततेच्या घोटासंग नाविन्याशी ओळख व्हावी, किलबिलणारे फुलपाखरे अवतीभवती रुजावी, असे काही भारावणारे क्षण आणि काही गाणी आज आपण इथे अनुभवणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत दीप प्रज्वलनाने. यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री कुमार शास्त्रीजी, प्रमुख अतिथी माननीय श्री राजाभाऊ पोफळी, विशेष अतिथी माननीय श्री किशनजी शर्मा, तसेच स्वरालापचे संस्थापक माननीय श्री विवेकजी नेरकर, संगीत संयोजक माननीय श्री अजित पाध्ये यांना विनंती करते यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी. दीपक जलते हो, सपने जब सच में बदलते हो, मन में हो मधुरता भाव की, जब लहके फसले चाओ की, उत्साह की आभा होती है, उस रोज दिवाळी होती है. आज खऱ्या अर्थाने मनामनातली दिवाळी आपण इथे साजरी करतो आहे. जब प्रेम से मीत भुलाते हो, दुश्मन भी गले लगाते हो, जब कहीं किसी से बैर न हो, जब सब अपने हो कोई गैर न हो, अपनत्व की आभा होती है, उस रोज दिवाली होती है. सर्व मान्यवरांना विनंती करते की कृपया त्यांनी स्थानापन्न व्हावे. 8 वर्षापासून दिवाळी हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम सातत्याने घेत आहे. सुरांची आतिषबाजी आणि शब्दांची मेजवानी दरवर्षी नेरकर काका आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत असतात. मागच्या वर्षी मधुबाला एक थीम घेऊन काकांनी जो कार्यक्रम घेतला होता, आपल्या सगळ्यांच्या आठवणी अजूनही तशाच ताज्या असतील. यावर्षी एक जरा वेगळी थीम आहे. ज्या काळी टी व्ही नव्हता, म्हणजे आजपासून 30 ते 40 वर्षांपूर्वी आपण जर आकाशवाणी लावली तर
आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आणि सादर होत आहे कार्यक्रम आपली आवड. असे शब्द कानांवर यायचे आणि गृहिणी आपल्या घरातले कामं आटपून रेडिओच्या समोर बसायच्या. आणि मग माणिक वर्मा, मालती पांडे, प्रभा अत्रे, सुमन कल्याणपूरकर, सुधीर फडके, अरुण दाते, महेंद्र कपूर यांच्या आवाजाचा गोडवा आणि शब्द मनात साठवायचे. खूप लोकप्रिय असा हा कार्यक्रम होता. त्याच धर्तीवर तेच शीर्षक घेऊन रसिकांना त्याच काळात घेऊन जाण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. आपल्याला आजच्या या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी इथे लाभलेले आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री कुमारजी शास्त्री. विदर्भातील प्रसिद्ध वक्ते, विचारवंत, लेखक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्या सगळ्यांनाच ते परिचित आहेत. अर्थशास्त्रात आचार्य पदवी त्यांना प्राप्त आहे. तरुण भारतमध्ये आसमंत साहित्य पुरवणीचे 10 वर्ष अतिथी संपादक म्हणून त्यांनी कार्य सांभाळलेले आहे. तरुण भारत, दैनिक लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, नागपूर पत्रिका, लोकशाही वार्ता अशा अनेक वर्तमानपत्राच्या शब्दातून ते आपल्याला भेटतच असतात. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय दिल्लीतर्फे सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र इथे तज्ज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती आहे. ख्यातनाम व्यक्तींच्या मुलाखती त्यांच्या नावावर आहेत. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी, पद्मश्री व्ही शांताराम, पद्मश्री भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, पंडित वसंतराव देशपांडे, विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर असे कितीतरी मुलाखती त्यांच्या नावावर आहेत. महाराष्ट्र भाषा सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समितीचे ते सदस्य आहेत. यांचे स्वागत करण्यासाठी मी नेरकर काकांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री राजाभाऊ पोफळे, जीवनव्रती ज्येष्ठ पत्रकार, विश्व संवाद केंद्र विदर्भतर्फे नुकतंच 2000 मे 19मध्ये त्यांना गौरवान्वित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्काराने 2011मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. दैनिक तरुण भारतमधून सहाय्यक संपादक म्हणून ते निवृत्त झालेत. कामगार चळवळ, श्रमिक पत्रकार आंदोलन, ज्येष्ठ नागरिक महामंडळ, ग्राहक चळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात ते अग्रेसर कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत आणि त्यासाठी त्यांना 1986मध्ये मॅग्नम अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. शालेय जीवनापासूनच पत्रकारितेला त्यांनी प्रारंभ केला. दैनिक महाराष्ट्र, हिंदुस्तान समाचार या सगळ्या वृत्तपत्रातून उपसंपादक, वार्ताहर, प्रमुख वार्ताहर, सहाय्यक संपादक विविध पदांवर त्यांनी कार्य करत 1997मध्ये ते निवृत्त झाले. हरित क्रांतीच्या शोधात या वार्तापत्रासाठी त्यांना डहाणूकर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तरुण भारतमधून कामगार जगत यातून श्रमिक या टोपण नावाने तर ग्राहकी हा स्तंभ पी रमण या टोपण नावाने त्यांनी चालवला. केंद्र सरकारच्या कामगार शिक्षण मंडळातून त्यांना मान्यता प्राप्त आहे आणि 1970मध्ये स्वयंसेवी कामगारांसाठी विश्वकर्मा समाज संपर्क समितीचा त्यांनी प्रारंभ केला. त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी माननीय श्री कुमारजी शास्त्री यांना करते. आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय श्री किशनजी शर्मा. आकाशवाणीवर वृत्तनिवेदक या क्षेत्रात त्यांनी अनेक वर्ष राज्य केले आहे. दिल्ली, भोपाळ, जयपूर, मुंबई, नागपूर येथे निवेदनाची जबाबदारी पार पाडताना नागपूरकरांशी त्यांचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. नागपूरकरातील ज्येष्ठ मंडळी अटल बहादूर सिंग, बॅरिस्टर वानखडे, गायक M.A. कादर यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री झाली आणि मुंबईला सुधीर फडके, वसंत देसाई, O.P. नय्यर, शंकर जयकिशन, कल्याणजी आनंदजी, लता मंगेशकर, रफी साहेब, मुकेश इतकेच काय तर संपूर्ण सिने जगताशी त्यांचा जवळून परिचय झालेला आहे. त्यांच्या कारकिर्दीत तब्बल 6 वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. प्रधानमंत्री पुरस्कार, लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहे.
सिद्धहस्त निवेदक आज आपल्याला इथे अतिथी म्हणून लाभलेले आहे. खरंच हे स्वरालापचे भाग्य आहे. आणि विशेष सांगायचे म्हणजे शतजन्म शोधिता असे हे पुस्तक नुकतेच आपले केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते प्रकाशित झालेले आहेत. आणि संगीतकार, राजकारणी आणि गायक अशा विविध व्यक्तींच्या जीवनावर प्रकाश टाकणारे असे त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. यांचा स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी स्मिताताई खंगई हिला इथे आमंत्रित करते. आता मी माफ करा, ज्या पुस्तकाबद्दल बोलले ते माननीय कुमारजींचं पुस्तक आहे. स्वरालापचे संस्थापक आपल्या सगळ्यांचे लाडके नेरकर काका यांनी आपली गाण्याची आवड जपत इतरांनाही त्याचा लाभ करून देणारे आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने सारेगम त्यांनी जीवनात उतरले आहे. सातत्याने काम करणारे, रेखीवपणा कामात असणारे, गतिमानता असणारे आणि मदतीचा हात पुढे करणारे असे संगीतातले प्रदीर्घ अनुभव ज्यांना आहे आणि संगीतासाठी ज्यांनी आपलं हृदय अर्पण केलेलं आहे असे नेरकर काका नेहमीच नवोदितांना संधी देत असतात. दरवर्षी स्वरालाप या परिवारात नवीन नवीन सदस्य जोडले जातात. यावर्षीही 3 नवीन सदस्यांचे आपण इथे स्वागत करणार आहोत. आनंद मास्टे यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री अजितजी पाध्ये यांना विनंती करते. अनुजा मेंघळ, सावजी हिचे स्वागत करण्यासाठी मी अजितजी पाध्ये यांना विनंती करते. आणि आज सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आज अनुजाचा वाढदिवस देखील आहे. त्यामुळे अनुजा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय श्री नेरकर काका यांना इथे आमंत्रित करते. नमस्कार. स्वरालापच्या नातीने आपली आवड हा कार्यक्रम आम्ही रेखला आहे यावर्षी. अतिशय जुन्या काळात घेऊन जाणारा हा कार्यक्रम आहे. त्या काळामध्ये आपल्या सगळ्या घरच्या गृहिणी आकाशवाणीवर 1:30 वाजता आपली सगळी कामं आटोपली पाहिजेत या उद्देशाने भराभर आपली सगळी कामं आटपून 1:30 वाजताच्या आधी रेडिओजवळ जाऊन बसत. आणि त्यावेळेच्या प्रसिद्ध गायिका मालती पांडे, सुमन कल्याणपूर, त्यानंतर माणिक वर्मा, सुधीर फडके आणि इतरही अशा अनेक गायकांची गाणी त्या ऐकायच्या एक मेजवानीच मिळत असे त्या काळात. या सर्व गायिकांच्या आणि गायकांच्या गायनाचा जो आनंद त्या काळात त्या घेत होत्या, त्या सगळी कामं सारून पहिले त्या रेडिओवर जाऊन बसत होत्या. इतकी आकाशवाणी त्या काळात लोकप्रिय होती. आणि लोकप्रिय गाणी जरी रोज लागत होती तरी ती आवडीची वाटत होती, तरी रोज ऐकण्यासारखी वाटत होती. अशी ती गाणी होती. अवीट गोडीची गाणी त्या काळात ती गाजत होती. आणि आम्ही आज यावर्षी आपली थीम नेमके 30 ठेवून त्या काळात आपल्याला घेऊन जाण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला सायंटिफिक सोसायटीने. एक विशेष साऊंड सिस्टीम केशवानंद साऊंड सर्व्हिसने दिली आहे. आणि हा स्टेज डेकोरेट केलं आहे राजेश अमीन यांनी. तर आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज एवढ्या मोठ्या लोकांचं आज स्वराच्या मंचावर आपल्याला सान्निध्य मिळतं आहे हे मी माझं अवभाग्य समजतो. राजाभाऊंचा सत्कार हा आम्ही बरेच दिवसापासून करायचं ठरवलं असताना मनात त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो केवळ थोडा लांबणीवर पडला, पण आम्ही आज तो केला. याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आहे. राजाभाऊंचं सान्निध्यसुद्धा खूप प्रतिथयश लेखकांनासुद्धा आणि पत्रकारांच्या त्या कक्षेत नेऊन ठेवणार आहे.
तसंच आजच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून लाभलेले आहे. माझ्या एका फोनवर आणि एक छोट्याशा भेटीनंतर त्यांनी लगेच इथे यायचं कबूल केलं. 28 वर्ष मुंबईला वास्तव्य असलेले गृहस्थ किशनजी शर्मा, आकाशवाणीचे छायागीत आणि मधुमालती या कार्यक्रमाचे सुप्रसिद्ध निवेदक, सिद्धहस्त लेखक, मोठे मोठे कार्यक्रम करणारे, मुंबईला 28 वर्ष ज्यांनी सिनेजगतात असं काम केलेलं आहे. सगळे मोठे मोठे आर्टिस्ट, सगळे कलाकार, हे गायक, वादक या सगळ्यांशी त्यांचा अतिशय जवळून संबंध आलेला आहे. आणि ते असे आज आपल्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून लागले आणि हे आपलं स्वरालाभ तर खरंच भाग्य आहे. अशा या विभूतींमुळे कार्यक्रमाचा दर्जा आपोआपच उंचावतो. यानंतर आपण या कार्यक्रमाचे आस्वाद घेणार आहोत. त्यानंतर सूत्र श्वेताकडे सोपवतो. दिवाळीच्या स्नेहमिलनाचा हा कार्यक्रम असतो. दिवाळी म्हटलं की रोषणाई, कपड्या लत्त्यांची सळसळ सगळं असतं, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे मोठ्यांचे आशीर्वाद. ते घ्यायला मिळवण्यासाठी आपली सगळी धडपड असते आणि आज आपल्याला इथे 3 दिग्गज लोकांचे आशीर्वाद आपल्या कार्यक्रमासाठी मिळतात आहे. मी माननीय श्री राजाभाऊ पोफळे यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला शुभ आशीर्वादभर 2 शब्द बोलावे. नमस्कार. आज या कार्यक्रमात आपली भेट होण्याची संधी मला आयोजकांनी उपलब्ध करून दिली, याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. मित्रहो, वयामुळे आणि शरीर स्वास्थ्यामुळे माझ्या सर्वांच्या भेटी कमी झाल्या, पण आज या योगायोगाने आपल्या सर्वांच्या भेटी होत आहे. ह्या भेटी घडून देण्याचं कार्य आयोजकांनी केलं, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. मित्रहो, हा कार्यक्रम माझे कनिष्ठ मित्र, माझे ज्येष्ठ मित्र श्री नेरकर माझे ज्येष्ठ मित्र श्री नेरकर यांनी आयोजित केला, याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. वयोपरत्वे स्मरणशक्ती आणि बोलण्याची शक्ती ही माझी कमी झाली आहे शारीरिक स्वास्थ्यामुळे. तरी पण या कार्यक्रमामध्ये आपण जे सारे उपस्थित आहात, त्या कार्यक्रमाला आपण प्रतिसाद देतात, याबद्दल तुम्ही सर्वांचे धन्यवाद देतो आणि आयोजकाला धन्यवाद देतो. मित्रहो, आता ऐकण्याचं आहे, बोलण्याचं नाही. आणि म्हणून आपण सर्वजण आणि आजची संध्याकाळ श्रुती संध्याकाळ म्हणून वापरू आणि साजरी करू, एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि धन्यवाद. माननीय श्री किशनजी शर्मा यांना मी विनंती करते की कृपया त्यांनी शुभेच्छापर 2 शब्द बोलावेत. आजकाल मी जास्त कार्यक्रमामध्ये भाग घेत नाही, कारण दररोज 40, 50, 60 गायक कलाकार जन्म घेतात आणि गायन म्हणून ते काय प्रस्तुत करतात त्यामध्ये मी थोडा कार्यक्रमातला जायला कमी केला. पण आज नेरकर साहेबांनी अशी संधी दिली आहे की माझे ज्येष्ठ 30 वर्ष पूर्वी आम्ही भेटलो होतो. राजाभाऊ साहेब, डॉक्टर शास्त्री साहेब यांचा बरोबर मंचवर यायची संधी मला मिळाली आणि माझा सत्कारही झाला. मी मनःपूर्वक नेरकर साहेबांचा आभार मानतो. एक गोष्टी सांगायची आहे मला. पूर्वी आकाशवाणीमध्ये हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचेही उद्घोषणा मराठीमध्ये होत होती. मीराबाईचा भजन आता लता मंगेशकरची आवाजात ऐका. संत तुलसीदासजीचा भजन गात आहेत मन्ना डे.
मोहम्मद रफी सादर करीत आहेत एक भक्तिगीत. मला तो पटत नव्हता. जेव्हा सरकारने हे निर्णय घेतला की विविध भारतीवर मराठी भाषेचे गीतांचे कार्यक्रम सांजधारा आणि गीतगंगा हे सादर करण्यात येईल, तर मी एक प्रस्ताव मांडला की मला असं वाटतं की मराठी गीतांचा कार्यक्रममध्ये हिंदी भाषात उद्घोषणा नको आहे. मराठी गीत म्हणजे मराठी उद्घोषणा, हिंदी गीत म्हणजे हिंदी उद्घोषणा. सरकारने विचार करून परवानगी दिली आणि माझा भाग्य की जेव्हा सांजधारा कार्यक्रम सुरू झाला तो मराठीमध्ये प्रथम उद्घोषणा करण्याचा सुयोग मला मिळाला. नंतर गीतगंगा कार्यक्रम सुरू झाला, त्याची उद्घोषणा माझी लहान बहीण सुरेखा ठक्कर यांनी केली. मला मराठी येत नव्हती, अजूनही येत नाही, पण माझे 3 ज्येष्ठ मित्र सहयोगी वसंत राजाराम वैद्यजी, मालतीबाई गोडबोलेजी आणि कुंदाताई म्हणून आशाताई कुलकर्णी यांनी मला प्रोत्साहन दिला आणि मी कशा तरी अनाउन्समेंट सुरू केले. आज हिम्मत करून मी मराठीमध्ये बोलतोय मंचावरून. काही चूक झाली तर क्षमा करावे, कारण माझी मातृभाषा मराठी नाही. तरीही मी प्रयास करतोय आणि आप सर्वांनी मला झेलला यासाठी मी आपलाही ऋणी आहे. नेरकर साहेब, आपने जो संधी दिली, राजाभाऊ आणि डॉक्टर शास्त्री साहेब किती वर्ष पूर्वी मला भेटले होते. आज यांचे दर्शन पुन्हा झाले आणि त्यांच्या बरोबर मंचवर बसायची संधी मिळाली. मी आपण सर्वांचा मनःपूर्वक धन्यवाद देतो. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर कुमार शास्त्री यांना मी विनंती करते, त्यांनी शुभेच्छापर 2 शब्द बोलावे. उत्सवमूर्ती माननीय राजाभाऊ पोफळी, तुम्ही आम्ही सगळ्यांनी रेडिओवरचं निवेदक म्हणून अमीन सयानींचं नाव ऐकलं आणि अमीन सयानीनंतर आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राला गर्व वाटावा असं दुसरं नाव म्हणजे किशनजी शर्मांचं नाव. आदरणीय किशनजी, मंचावर उपस्थित विवेकजी, माझे मित्र अजित पाध्ये आणि इथे उपस्थित सगळे रसिक श्रोत्यांनो, आता सांगितलं खरं म्हणजे हा ऐकण्याचा कार्यक्रम आहे. काय ऐकायचं आहे त्याचं प्रयोजन मूल्य जे आहे ते देखील आपल्यासमोर ठेवलं आहे. आपली आवड. मित्रांनो, आपण सगळेजण विवेकजींचं आणि त्यांच्या संस्थेचं अभिनंदन करूया की एकदा आठवणीच्या हिंदोळ्यावरती त्यांनी आम्हाला नेलेलं आहे. 30-40 वर्षापूर्वीची रेडिओवरनं येणारी आपली आवड, यामध्ये 2 शब्द आहेत. मी प्रयोजन मूल्य म्हटलं. पहिला आहे आपली. या आपलेपणामध्ये जो एक ममत्वाचा, जो एक जिव्हाळ्याचा भाव आहे तो अनिर्वचनीय आनंद देणार आहे. त्यामध्ये एक सामुदायिक असं हृदय असं
जिव्हाळ आहे. माझं नाही म्हटलंय, आपलं म्हटलेलं आहे. ही आपली आवड आहे. याला आपली का म्हटलंय? कारण असं की ती आपली मला यासाठी वाटते कारण त्या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे जिव्हाळ आहे, कुठेतरी जीवाभावाचं नातं आहे. मग या जीवाभावाचं नातं सांगणारी जी काही गाणी होती, जी तुमच्या जीवनाच्या एकंदर असलेल्या नात्यांच्या संदर्भात, सुखदुःखांच्या संदर्भामध्ये तुमच्या माझ्याशी एक संवाद साधायची, ज्यावेळेला ते गाणं लागायचं की ज्याच्याबद्दल किशनजी म्हटलं जायचं की याला शब्दबद्ध केलं आहे गदिमांनी, सूर दिलेले आहेत आपल्या बाबूजींनी, आणि असं ते गीत म्हटल्याबरोबर त्या गृहिणीला वाटायचं की आता एकच गाणं लागणार आहे, ते म्हणजे एक धागा सुखाचा. एक धागा सुखाचा 100 धागे दुखांचे, जरतारी हे वस्त्र मानवा. हे जे काही महावस्त्र आहे, हे महावस्त्र तुमच्या माझ्या समोर इतक्या सुंदर शब्दांमध्ये गदिमांनी आमच्या समोर ठेवलेत. मित्रांनो, मला त्यातला जो भाव आहे तो भाव तर आवडलाच, पण भावासोबतचं त्यातलं जे गीत आहे ते महत्त्वाचं आहे. कल्पना करा की आजच्या काळामध्ये एक धागा सुखाचा हे किशनजी एखाद्या उडत्या चालीवरती जर बसवलं असतं तर त्या गाण्याचं काय झालं असतं. तेव्हा एक धागा सुखाचा शब्द जरी असले तरी त्या शब्दांच्या मागे असलेला तो जो भाव आहे, तो भाव अतिशय महत्त्वाचा असतो. तो भाव लक्षात घेऊन, त्या भावना लक्षात घेऊन संगीत दिल्या जात असतं. कोणता राग होता हो? शिवरंजिनी. आता इथे शतजन्मशोधिताचा उल्लेख झाला. भीमसेन जोशींची मुलाखत घेत असताना किशनजी, मी त्यांना भीमसेन जोशींना प्रश्न विचारला की तुम्हाला रागदारी गात असताना कधी तुम्ही शिवरंजनी गायला का हो? ते हसायला लागलेत. भीमसेनजी म्हणालेत की दरबारी गायला आहे, मेघमल्हार गायला आहे, वसंत बहार गायला आहेत, शिवरंजनी नाही गायलात. म्हटलं का? तो शिवरंजनी जो आहे तो राज कपूरांनी किती किती लोकप्रिय केला हो. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, माहीतही नसतं त्याच्यात शिवरंजनी आहे. त्या शिवरंजनीचं एक वैशिष्ट्य आहे त्या रागाचं, अत्यंत करुण पण इतका सुंदर राग आहे. त्यातला गांधार जो आहे तो कुठे नेऊन पोहोचवतो. मित्रांनो, या शिवरंजनीमधले म आणि नी या दोन्ही स्वरांना टाटा केला आहे, मनीला टाटा केला आहे, पैशाला टाटा केला आहे, सुखवादाला टाटा केलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्यातले जे भाव आहे, मी जे म्हणालो, शब्दांसोबत भाव येत असतात, भावासोबत सूर येत असतात. त्या सुरांना जे काही असतं त्याच्यामध्ये माझी आवड आहे. माझी आवड काय आहे सांगता येईल का? हो, मला ते शब्द आवडलेत. ऐरणीच्या देवा तुला. कोणता आहे हो साज? कोणता साज आहे त्याच्या मागे? काय सुंदर संगीत आहे, ऐरणीचा देवा तुला. सांगायचं तात्पर्य आहे मित्रांनो, ही जी आवड जी आहे, ही आवड जी असते तिचं विश्लेषण मी करू शकणार नाही, पण मला ते आवडतं, मला ते आनंद देतं. तो अनिर्वचन आनंद ही कला देत असते. ती कला अनिर्वचन आनंद देत असते. तिचं सादरीकरण या ठिकाणी होणार आहे. तिचं सादरीकरण होत असताना केवळ 2 गोष्टी आपल्यासमोर मी सांगू इच्छितो. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा कला समीक्षक E.S. व्हॅलस म्हणून आहे. तो असं म्हणतो की मानवी जीवनामध्ये इतके ताणतणाव आहेत. तुमचं माझं जीवन जे झालेलं आहे, अजूनही महाराष्ट्राचं सरकार बनलं नाही आहे. टी व्ही लावला, परवा फार सुंदर आलं व्हॉट्सअपवरती, खिडकी उघडली की मुंबईत पाऊस दिसतो आणि टी व्ही लावला की राऊत दिसतो. त्याच्यामुळे इतके ताणतणाव आणि असं काही आमच्या इथे सुरू असतं सगळं व्यामिश्र जीवन, की त्या व्यामिश्र जीवनामध्ये तो व्हॅलिस असं म्हणतो की तुमचा तणाव जर दूर करायचा असेल, तुमच्या मनात आनंद निर्माण करायचा असेल, तुमच्या मनाला हळूवार गोंजरायचं असेल, तर ही कला तुम्हाला साथ देत असते. कलेतला आनंद तुम्हाला साथ देत असतो. आणि म्हणून तो असं म्हणतो की पब्लिक ठिकाणी अशा तऱ्हेचे कला आस्वाद देणारे निरनिराळे रंगमंच व्हावे. आता लक्ष्मीनगरमधल्या माझ्या मित्रांनो, कल्पना करा की असा कला आस्वाद देणारा हा रंगमंच या ठिकाणी ज्यांनी निर्माण केला,
असे रंगमंच जेव्हा निर्माण होतात आणि त्यावर ज्या ठिकाणी अशासारखे स्वरा आलापचे आणि निरनिराळे आमचे कलावंत कला सादर करत असतात, तुम्हाला मला आनंद देत असतात, काही निमिषासाठी का होईना पण तुमचं माझं मन हलकं करत असतात, तो जो आनंद आहे तो अनिर्वचनीय आनंद आहे, हे लक्षात घ्या. आणि शेवटचं सांगतो की माझ्या कलावंतांनो, अब्दुल कलामांनी फार सुंदर सांगितलं आहे की कलेची संध्याकाळ जरी होत असली तरी नाराज होऊ नका. नासी फडक्यांनी म्हटलं आहे की सर्व कलांची संध्याकाळ होत आहे, मान्य आहे, पण सर्व कलांची जरी संध्याकाळ होत असली तरी नाराज होऊ नका. ज्या वसंतराव देशपांडेंचा आपण जन्मशताब्दी वर्ष करतोय नेरकरजी, वसंतरावांची मुलाखत घेत असताना वसंतराव मला असं म्हणाले की अरे तानसन गेला म्हणून जरी पोकळी निर्माण झाली तरी त्या पोकळीमध्ये नवा मनू उद्याचा जन्माला येत असतो. हा येणारा नवा मनू कलाविष्कार सादर करणार आहे, पण तो कला सादर करताना त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, तो कला सादर करत असताना त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की माझी भारतीय कला, मग ती गायन कला असो, ती वाद्यकला असो, ती कोणती कला असो, ती एका अभिजात स्तरावरती पोचली आहे. हा जो तिचा अभिजातपणा आहे ना मित्रांनो, हा अभिजातपणा जोपासा. निरनिराळे बदल होणार आहेत, काळानुसार बदल आवश्यक आहे, बदल जरूर केले पाहिजे, पण बदल करत असताना हा जो अस्सल त्याच्यातला जो अभिजातपणा आहे, हा अस्सल अभिजातपणा जोपासून आपलं कौशल्य जो वाढवतो ना, तोच कलावंत मोठा होत असतो. मला खात्री आहे की अजित पाध्ये, अनुजा यासारखी इथली सगळी मंडळी जी आहे ही उद्याचा मनू उभा करणारी अशी मोठी कलावंत आहे. त्या सगळ्यांचं एकदा टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. शेवटचा मुद्दा सांगतो की या ठिकाणी सांस्कृतिक मूल्यासोबत सामाजिक भान ठेवणारे, सांस्कृतिक मूल्यांसोबत सामाजिक भान ठेवणाऱ्या संस्था कमी असतात. पण नेरकर साहेब, आपण या ठिकाणी ते सामाजिक भान ठेवलं आणि समाजामध्ये जे मूल्य रुजवतात, समाजाला जे प्रेरणा देतात, अशा प्रेरणा पुरुषांचा आपण सत्कार या ठिकाणी घडवला. राजाभाऊ हे त्याचं प्रतीक आहे. राजाभाऊंच्या समोर आम्ही पत्रकारिता शिकलो. मीही तरुण भारतामध्ये 11 वर्ष अतिथी संपादक होतो. राजाभाऊ त्यावेळेला कामगार जगत चालवत होते. त्यांचं कामगार जगत, त्याही पलीकडे जाऊन त्यांनी स्वीकारलेलं अर्थशास्त्राचा 21व्या शतकातला सगळ्यात मोठा पैलू म्हणजे ग्राहक पंचायत, ग्राहकाचं हित. पुढचं संपूर्ण लक्षात घ्या. अर्थशास्त्र, आता मंदी सुरू झालेली आहे, मंदीमध्ये चुचकरणं कोणाला सुरू आहे? ग्राहकाला. खरेदी कर रे बाबा, खरेदी कर रे बाबा. का खरेदी करायचं? तुम्ही जर वाटेल तसे लुबाडाल तर तो खरेदी करणार आहे का? आणि म्हणून ग्राहक केंद्रित अर्थव्यवस्था, त्यातलं ग्राहकाचं जे हित आहे, त्या ग्राहकाच्या हितासाठी, ग्राहक पंचायतसाठी राजाभाऊ कणकण झिजलेत. एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. राजाभाऊंनी पंचायत समिती उभ्या केल्या, कोर्टात लढलेले आहेत, ते हे राजाभाऊ आहेत. हे राजाभाऊ कुणाच्या हाताखाली तयार झाले? ज्यांची आम्ही जन्मशताब्दी करतोय त्या दत्तोपंत ठेंगडींचे ते शिष्य आहेत. त्या दत्तोपंत ठेंगडींचे हाताखाली त्यांचं शिष्यत्व पत्करून एक सच्चा कार्यकर्ता कसा असतो, त्याचं प्रेरणादायी स्थान म्हणजे राजाभाऊ आहे. आणि म्हणून राजाभाऊंचा सत्कार हे एका सच्च्या कार्यकर्त्याचा सत्कार आहे. राजाभाऊंचा सत्कार म्हणजे ग्राहक हिताचा सत्कार आहे. राजाभाऊंचा सत्कार म्हणजे कामगार जगताचा सत्कार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा या स्वर आलपाला त्यांनी ठेवलेल्या सामाजिक भानाबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आमच्यासारख्याला बोलावलं आणि आपल्यासमोर या ठिकाणी काही थोडेसे विचार मांडण्याची जी संधी दिली, यासाठी आयोजकांचे धन्यवाद देतो. पुन्हा आपल्याला धन्यवाद देतो. असाच लोभ असावा. नमस्कार. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. वपू काळ्यांचं एक वाक्य फक्त इथे आठवतं आहे, मोर फक्त आलेल्या ढगांसाठी नाचत नाही, त्याप्रमाणे कलावंत फक्त केवळ मैफिलीसाठी फुलत नाही. या दोन्ही चमत्कारांना तिसरा साक्षीदार हवा असतो. तहानलेला जीव आणि तहान भागवणारा जीव यांना लांबून पाहणारा एक जीव असावा लागतो. पण तोही जीव कसा असला पाहिजे, तर तहानलेल्याची आर्तता समजली पाहिजे आणि भागवणाऱ्याची क्षमताही. असे आज सर्व जीव इथे एकत्रित आलेले आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो आहे खास रसिकांसाठी, रसिक श्रोत्यांचा विचार करून आजचा हा कार्यक्रम घेतलेला आहे. म्हणजे आपल्यासाठी आपली आवडका हा कार्यक्रम सादर होतो आहे थोड्याच वेळात. धन्यवाद.
नमस्कार. स्वरालाप संगीत अकादमी प्रस्तुत आपली आवड या मराठी गीतांच्या कार्यक्रमात उपस्थित रसिकांचं मनापासून स्वागत. दसरा, दिवाळी आटोपलं सगळं आणि आता उरलेला फराळ तो असा तसा नको आहे आम्हाला. स्वरालापचा संगीतमय फराळ आणि तोही कसा तर वैविध्यानं नटलेला. तयारच करतो आम्ही दरवर्षी आपण सगळे येताना आस्वाद घेण्यासाठी. म्हणूनच हा थकवा हा आळस घालून नव्या जोमानं नव्या तेजानं येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं स्वागत आपण असंच आनंदाने करायला पाहिजे. आणि म्हणूनच तनमन शुद्ध करण्यासाठी संगीत हे आता सिद्ध औषध झालंय बरं का. यावर्षी आम्ही आवर्जून मराठी गीतांचा कार्यक्रम ठेवला कारण मागणी तशीच होती. आणि मग कार्यक्रमाचे संयोजक श्री विवेक नेरकर काका कामाला लागलेत. सुंदर सुंदर भावपूर्ण दुर्मिळ गीतांची निवड सुरू झाली आणि स्वरालापची चमू अतिशय उत्साहानं कामाला लागली. या सगळ्या चमूला घेऊन मी आपल्यापुढे उपस्थित आहे. आमच्या या कलावंतांना आपण भरभरून आशीर्वाद द्यावेत. आपली आवड ही सगळी गीतं आपलीच आहेत, तेव्हा या सगळ्या गीतांना भरभरून दाद द्यावी. या सगळ्यांना शुभेच्छा द्याव्यात एवढी माफक इच्छा व्यक्त करते आणि कार्यक्रमाला प्रारंभ करते. स्वागत शब्द आलाय म्हणून स्वागत गीतासारखं वाटलं का होय गाणं? काही हरकत नाही. शुभ स्वागत करण्यासाठीच स्वागत या शब्दाचा जणू काही जन्म झाला असेल. मुंबईचा जावई या चित्रपटातलं हे गीत होतं आणि गायिका मूळ गायिका होत्या सुमन कल्याणपूर. 28 जानेवारी 1937 रोजी फाळणीपूर्वीच्या बंगालमधील भवानीपूर इथे पूर्वाश्रमीच्या
सुमन शंकरराव हेमाडी या स्वरमाधुरीचा जन्म झाला. मातृभाषा कोकणी होती त्यांची, पण हिंदी, बंगाली, इंग्रजी या भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं आणि त्यानंतर नंदाजी कल्याणपूर यांच्याबरोबर त्या विवाहबद्ध झाल्या. आणि त्यानंतर त्यांना लगेचच एक गीत मिळालं, नंदा घरी नंद नवन फुलले. हा एक योगायोगच म्हटला पाहिजे. केशवराव भोळ्यांकडून त्यांनी गायनकला आत्मसात केली आणि जवळजवळ 3,500 गीतं सुमनताईंनी गायलीत. आज या भावगीतांच्या कार्यक्रमामध्ये भावगीत गाणारे, भावगीत रचणारे आणि भावगीतांना संगीतबद्ध करणारे या सगळ्या जुन्या नव्या कलावंतांना घेऊन आम्ही आपल्यासमोर उपस्थित आहोत. यांच्या थोड्या आठवणी, या भावगीतांचा थोडासा अर्थ सांगण्याचा प्रयत्न मी करणार. यानंतरचं गीत हे सुद्धा अतिशय सुंदर निवडलेलं, ते माझं घर या चित्रपटातलं. 2 हात जवळ आणले ना रसिक हो, की ओंजळ होते असं म्हणतात. ओंजळ ती केवढी, भासते छोटी, मात्र असते खूप मोठी. आपली सुखदुःख तिच्यात मावतात, आपल्या आकांक्षा तिच्यामध्ये सामावतात. मनाच्या तळाशी दडलेले भावनांचे कल्लोळ ओंजळीत पेलता येतात. ओंजळीत मायेचं चांदणं ठेवता येतं. ओंजळीत आकाश उतरू शकतं आणि सप्तसागरांचं पाणीही बसू शकतं. ओंजळीत म्हणे ब्रह्मांडालाही जागा असते. खरंच असते. या 2 हातांमध्ये सगळं काही सामावू शकतं, एवढी ताकद परमेश्वरानं या सृष्टीत निर्माण केलेली आहे. आणि मग या 2 हातांना एकत्र केल्यावर त्यात एखादं तबक घ्यावं, निरांजन घ्यावी आणि ओवाळावं आपल्या लाडक्या व्यक्तीला. असं सुंदर स्वागत करण्याची परंपरा केवळ या भारत देशातच आहे. त्या निरांजनातल्या ज्योतीकडे एकसारखं बघावं. नको तो सूर्य एवढा तेजस्वी, ती पणती, ती छोटीशी समई, ती धिटुकली पणतीच आपल्याला सांगून जाते की कोणीही नसलं ना तरी एवढ्या जागेचं साम्राज्य आता माझ्याजवळ आहे बरं का. मी प्रकाश देऊ शकते. जोवर माझ्यात प्राण आहेत तोवर नक्कीच हे काम मी पूर्ण करू शकते. म्हणून त्या ज्योतींना अभिवादन करण्यासाठी हे दुसरं गीत आम्ही निवडलेलं आहे. ऐकूया. तबकामध्ये इथे देवते निरांजनाच्या वाती, दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी न माझी पेते, तुझी न माझी पेते. दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी न माझी पेते, तुझी न माझी पेते. संस्कृती आहे ना आपली. एका दिव्याने दुसरा दिवा लावायचा, एक प्रकाशच दुसऱ्या प्रकाशाला परत प्रज्वलित करतो. आणि अशी दिव्यांची आवली, ती ओळ बघितली की केवढं प्रसन्न वाटतं.
आणि त्यातून जसा एक दिवा दुसऱ्याला प्रज्वलित करतो तसे एका माणसाने दुसऱ्याच्या मनामध्ये माणुसकी आणि त्याचं जर तेज निर्माण केलं तर खरोखर ही माणसांची आवली तयार होईल आणि माणुसकीचा सुंदर प्रकाश सगळीकडे पसरेल, यात संशयच नाही. अनुराधा पौडवाल एक अशा गायिका की ज्यांच्या ठाई गवसतो तो स्वर, रूप आणि शालीनता एकत्र पाहायला मिळतं. त्यांच्या स्वरांचा गोडवा हा अवीट असा आहे. या पुढचं गीत आम्ही अनुराधाताईंचं निवडलंय. मधुसूदन कालेलकर गीतकार आणि संगीतकार प्रभाकर जो, चांदणी शिंपीत जा या चित्रपटात. अनुराधाताईंना पद्मश्री पदवीनं सन्मानित करण्यात आलं आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या 4 वेळा त्या मानकरी ठरल्या. चांदण्या हा विषय निघाला की असं वाटतं जणू गीतांसाठीच त्यांचा जन्म झाला का. त्यांचं लुकलुकणं, त्यांचा लपंडाव, त्यांचे आकार, त्यांचे विविध रंग, लहानपणापासून आईबाबांनी त्यांच्याशी करून दिलेली आपली ओळख घेऊन याव्यात आपल्या घरी आणि कोपऱ्यात लपवून ठेवाव्यात असं हे चांदण्यांचं साम्राज्य. आजचा आधुनिक कवी म्हणतो, दवाचं अत्तर सांडून विझल्या, पहाटे पहाटे चांदण्या निजल्या. सांज कलताना एक एक चांदणी, हळू उतरली रात्रीच्या अंगणी. लुकलुकताना गालात हसल्या, पहाटे पहाटे चांदण्या निजल्या. चंद्र पुनवेचा उतरे पाण्यात, मालकंस जसा सुरेल गाण्यात. सुरांच्या धारात सचैल भिजल्या, पहाटे पहाटे चांदण्या निजल्या. या सगळ्या चांदण्यांना एकत्र घेऊन या पुढच्या गीतासाठी मी आमंत्रित करते अनुजाला. ऐकूया हे चांदण्यांचं गाणं. हे चांदणे मुलानी चिंबीत
आता याच्या आधीच्या कार्यक्रमात डॉक्टर कुमार शास्त्री यांनी भावगीताचा अर्थ खूप सुंदर समजावून सांगितला. भाव, शब्द ज्याच्यात भाव, आणि मग ते गीतामध्ये उतरून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं कसब हे कलावंतच करू शकतो. आणि त्यासाठी निवडक भावगीतं, निवडक गायक अजरामर झाले आहेत. त्यातलेच एक गायक म्हणजे बाबूजी सुधीर फडके. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते. अशी आपल्या शब्दांची पालखी घेऊन मिरवणारी ही सगळी भावगीतं खरंच एक अनमोल ठेवा आहे आपल्या मराठी संस्कृतीचा. आणि म्हणून नेमक्या याच कारणासाठी आपण त्यांना आपलंसं केलं असेल. प्रत्येकाला आपापल्या मनातल्या भावना भावगीतातील शब्दात सापडत गेल्या. एकच भावगीत हजारो रसिकांच्या हृदयापर्यंत कसं काय बरं जाऊन पोहोचतं? हेच तर त्याचं यश आहे. हृदयाचं दार कुलूपबंद असलं तर भावगीतातल्या शब्दांच्या किल्ल्यांनी ते उघडता येतं. आत शिरताच संगीत आणि आवाज या दोन माध्यमांची भेट होते आणि भावगीत मनात घर करतं. या घराला शब्द स्वरांच्या भिंती असतात आणि त्या भिंतींना असतो भावनेचा गिलावा. ओलावा नाही म्हटलं मी, गिलावा. मनात घर केलेल्या अशा गीतांपैकी आवर्जून लक्षात राहणारं एक गीत म्हणजे सखी मंद झाल्या तारका. गीतकार सुधीर मोघे, संगीतकार राम फाटक आणि गायक सुधीर फडके. काही वर्षांपूर्वी पुणे आकाशवाणीवर पंडित भीमसेन जोशी यांनी हे गीत पहिल्यांदा ध्वनिमुद्रित केलं आणि त्यानंतर ते बाबूजींनी गायलं. दोन दिग्गजांचा स्वर वेगवेगळ्या काळात या गीतासाठी लाभावा हा श्रोत्यांच्या कुंडलीतला भाग्ययोगच. येशील का या गीतातला हा एवढाच प्रश्न पुन्हा पुन्हा ऐकावासा का वाटतो याचं उत्तर अजूनही सापडलेलं नाही. म्हणून परत ऐकूया. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी, मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी, हा प्रहर अंतिम राहिला, हा प्रहर अंतिम राहिला, अर्थ तू देशील का, देशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. बोलावल्या वाचून
मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. केवढी आर्तता होती गीतात. केवळ 2 ते 2.5 मिनिटामध्ये हे आर्त भाव, ही विरह व्यथा या स्वरांमधून नेहमीसाठी पोहोचवायची रसिकांपर्यंत, ही खरोखरच जादूच आहे. यानंतरचं गीत निवडलंय एका अशा गायिकेचं, अनुनासिक स्वर पण तितकाच सुरेल आवाज. आजचा कार्यक्रम हा भावगीतांचा म्हटलाय आणि सुरुवातीच्या काळात स्त्री भावनेची अनेक गाणी पुरुषच गात असत. गायन क्षेत्रामध्ये देखील पुरुषांचंच वर्चस्व होतं. अशा काळामध्ये एका सामान्य कुटुंबातल्या मुलीनं कारकीर्द करणं म्हणजे अत्यंत कठीण काम. पण विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यातल्या एका गावातल्या सुमधुर स्वरलतिकेनं भावगीताच्या जगात प्रवेश केला. उत्तमोत्तम गाणी गायली आणि संगीत प्रेमींना अपार आनंद दिला. ती गायिका म्हणजे मालती पांडे बर्वे. आज मालतीताईंची गाणी ही दुर्मिळ झाली आहे. नवीन श्रोत्यांना तर हे नावसुद्धा ठाऊक नसेल आणि म्हणूनच विवेक काकांचं परत एकदा अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी पुन्हा या भावगायकांना आपल्या सम्मुख आणण्याचा हा जो प्रयत्न केलेला आहे त्याला खरंच तुम्ही जी दाद देत आहे तीच मला अपेक्षित होती. आणि ऐकूया मालती पांडे बर्वे यांचं हे सुमधुर भावगीत आपल्यासाठी सादर करते अनुजा. त्या युगात गेल्यासारखं वाटतंय. सगळं चित्र डोळ्यापुढे यायला लागलेलं आहे. यानंतरचे भावगीतकार आम्ही निवडलेत मंगेश पाडगावकर. मंगेश पाडगावकर आता आपल्यात नाहीत, पण मराठी कवितेच्या प्रांतातला हा एक जिप्सी एका वेगळ्या प्रवासाला निघून गेला, पुन्हा परतून न येण्यासाठी. पण आपल्या उत्तुंग प्रतिभेद्वारे त्यांनी जे काही निर्माण करून ठेवलं आहे, या मातीमध्ये उगवणाऱ्या नव्या अंकुरांना ऊर्जा देण्याची क्षमता निश्चितच त्यामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. पाडगावकरांच्या कवितेनं हजारो रसिकांना जगण्याचं बळ दिलेलं आहे. आनंदयात्री बनवलंय सगळ्यांना. आनंदयात्रीचे ते भोई झाले असं ते स्वतःच कबूल करतात.
तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपणासी. या तुकारामांच्या भूमिकेतून पाडगावकर काव्यलेखन करत राहिले. त्यांना आयुष्यात जे काही मिळालं ते सर्वस्वी कवितेमुळेच. तरीसुद्धा कविता म्हणजे भौतिक साधन आहे असं त्यांनी कधीच मानलं नाही. उद्या कोणी माझी कविता छापली नाही तरीही चालेल, मी मात्र कविता लिहितच राहील असा अट्टाहास त्यांचा होता. बाबा बोरकर त्यांच्या नात्यात होते. एक छोटासा त्यांच्या जीवनातला प्रसंग सांगते. बाबा बोरकर छान छान कविता करतात, त्यांची पुस्तकं प्रकाशित होतात, त्यांना लोक बोलावतात. हे बघून मंगेश पाडगावकरांना सुद्धा आपण काहीतरी रचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे असं वाटायला लागलं. आणि जिन्यातनं जाता येता ते काहीतरी आपल्या ओळी गुणगुणायला लागले. का तर त्या जिन्यात त्यांना एक मुलगी त्या चाळीत राहणारी क्रॉस होत असे. तिच्या 2 वेण्या, कपाळावरचं ते कुंकू, परकर पोलक्याचा तो घेर, हे सगळं बघून हिच्यावरच कविता करावी असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी कागद पेन घेऊन 4 ओळी रखडल्या. तुझं वाहिले तुझं अर्पिले नवपुष्प हे हृदयातले, कवटाळुनी अनचुंबुनी पुजशील का ते तू मनी, की चुरडुनी वरी हासुनी जाशील तू मन भंगुनी, कवटाळते वा टाकते तुझं वाहिले पहिलेच ते. अशा ओळी लिहिल्या आणि बोरकरांसमोर तो कागद केला. बोरकर म्हणाले, बिलकुल छापू नको, कविता प्रसिद्ध होऊ शकत नाही. पण त्यांनी ती जपली आयुष्यभर. ते त्यांचं पहिलं प्रीतिपुष्प होतं. अ गर्ल इज नथिंग बट सडनली शी इज एव्हरीथिंग असं काहीसं जे होतं ते त्या बाबतीत पाडगावकरांच्या बाबतीत झालं असं म्हणायला हरकत नाही. पाडगावकरांचं अतिशय सुंदर गीत यापुढचं श्रीनिवास श्रीनिवास खळे, गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं हे भावपूर्ण आणि अतिशय लाजरबुजरं गीत आपल्यासाठी सादर करतायत मुकुल पांडे. ऐकूया. लाजून हासणे हासून ते पाहणे, लाजून हासणे हासून हे पाहणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, तुझे बहाणे. डोळ्यास पापड्यांचा का सांग भार बाबा, डोळ्यास पापड्यांचा का सांग भार बाबा, मिटतात पापण्यांका चंद्रही दिसावा, मिटतात पापण्यांका चंद्रही दिसावा. हे प्रश्न जीवले, हे प्रश्न जीवले, हरती जिथे शहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे.
आहे